नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अजित पवारांच्या आमदारांची आहे. अमित शहांनी शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हटलं. त्यानंतर अजित पवारांच्याच गोटातून नाराजी व्यक्त झाली. अमित शहांची टीका योग्य नाही असं अण्णा बनसोडे म्हणाले, तर विलास लांडेंनी थेट बावनकुळेंनाच पत्र लिहिलंय. पाहूयात. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है. त्यांनी काल जे वक्तव्य केलेले ते वक्तव्य योग्य नाही. शरद पवारांच्या बाबतीमध्ये जास्त बोलू नये. अमित शहांनी पुण्यात येऊन शरद पवारांना भ्रष्टाचारांचे सरदार म्हणत जळजळीत टीका केली. मात्र ही टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना मान्य नाही. अमित शहांची शरद पवारांवरील टीका योग्य नाही असं दादांचे आमदार अण्णा बनसोडे म्हणाले. आदरणीय पवार साहेब हे देशाचे नेते, हे पण भाजपने किती वेळा कबूल केलेले. वास्तविक बघितलं तर त्यांचा 50-60 वर्षाचा अनुभव आणि काल जे शाह साहेबांनी जी टीका केलेली, खरं तर त्यांनी त्यांचा आदरच करायला पाहिजे होता. एकेकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की शरद पवार हे माझे गुरु आहेत. त्या दृष्टिकोनातून जर त्यांनी काल जे वक्तव्य केलेले ते वक्तव्य योग्य नाही. पवार साहेबांचं कर्तृत्व, मोठेपण, त्या ठिकाणी त्याच्याविषयी वाद व्हायचं कारण नाही, कोणाच्याही मनात शंका नाही. आता त्या ठिकाणी अजितदादांच्या आमदारांनी त्या ठिकाणी त्यांच्याविषयी का भूमिका घेतली हे आता मी कसं काय सांगू. आणि त्यांना जर शरद पवार साहेबांच्या विषयी एवढी कळवळ आणि आपुलकी होती तर त्यांना सोडून अजितदादांबरोबर कशासाठी आले. अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंनी तर भाजपच्या नेतृत्वालाच पत्र लिहिलंय. बावनकुळेंना पत्र लिहून लांडेंनी आपली नाराजी व्यक्त केली. आपणास विनंती करतो की पुणे जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर होत असलेली टीका महाराष्ट्राच्या जनतेला न पटणारी आहे. आमचं दैवत व देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांवर होत असलेली टीका त्वरित थांबवण्यात यावी ही नम्र विनंती. भारतीय जनता पार्टीच्या शिबिरामध्ये एक भ्रष्टाचारी सरदार म्हणून शरद पवारांचा उल्लेख केला, तर त्या बाबतीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा असं वाटतं की ह्या पद्धतीनं बोलणं योग्य नाही. तर जेणेकरून भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये आपली चूक सुधारणं गरजेचं असं मला वाटतं की जेणेकरून शरद पवारांच्या बाबतीमध्ये जास्त बोलू नये. आणि जर बोलले तर त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी निश्चितपणे तो फटका बसेल. आमदार असो की नेते, अजित पवारांसोबत असले तरी शरद पवारांवर टीका मान्य नाही, हेच दादांसोबत असलेले नेते दाखवून देत आहेत. अजित पवारांच्या आजी आणि माजी आमदारांना अमित शहांची शरद पवारांवरील टीका सहन झाली नाही, तर अजित पवारांनी नो कमेंट्स म्हणत उत्तर देणं टाळलं. पण त्यांचेच मंत्री धनंजय मुंडेंनी तथ्याशिवाय शहा बोलणार नाहीत असं वक्तव्य करून समर्थनच केलंय. भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है. इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं. आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है. मैं डंके की चोट पर कह कर जाता. शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर अमित शहा यांनी केला. नो कमेंट्स. शरद पवार हे कुठेतरी मोठे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप खरं तर अमित शहा यांनी केला. नो कमेंट्स. अमित शहानी जे काही भाषण केलं त्या भाष्यावर मी बोलण्या इतपत, आणि ज्यांच्या विरोधात ते भाषण केलं त्या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या 2 जणांच्या वक्तव्याबद्दल मी बोलणं उचित नाही. पण अमित भाईंनी ज्यावेळेस एखादी गोष्ट भाषणात बोलली तर ती स्वाभाविकरित्या काहीतरी तथ्य असल्याशिवाय ते बोलणार नाहीत, हे कालही मी स्पष्ट केलं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, हे मी स्वतः सांगतोय. शरद पवारांवर टीका केल्यानंतर कन्या सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारनंच पवारांना दिलेल्या पद्मविभूषण पुरस्काराची आठवण करून दिली. महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धवजी आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. जेव्हा मोदी सरकार होतं त्याच मोदी सरकारने
आदरणीय पवारसाहेबांना पद्मविभूषण गेले 6 दशक 60 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला, याबद्दल मी मोदी सरकारचे आभारी आहे. पण कदाचित अमित शहाजींना त्याचा विसर पडला असेल, कदाचित. अमित शहा फक्त शरद पवारांवरच नाही तर उद्धव ठाकरेंवरही तुटून पडले. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असल्याचा घणाघात शहांनी केला. त्या टीकेला राऊतांनी जिन्ना फॅन्स क्लबनं प्रत्युत्तर दिलंय. औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो. औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं. और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वारंवार ते जे काही बरळत आहेत, औरंगजेब फॅन्स क्लब, नक्कीच आम्ही जिना फॅन्स क्लबमध्ये सामील नाही. पाकिस्तानात जाऊन जिनाच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नक्कीच नाही. किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक कापण्यात आणि खाण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट दिसतो. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनलेले आहेत असा आरोप काल अमित शहा यांनी केला. मला वाटतं त्यांना स्वप्नात पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच व्यक्ती येत असेल, कारण 303 वरनं 240 वर आणण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा हात आहे, या देशाचा हात आहे, जनतेचा ह्याच्यात आशीर्वाद दिलेला आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर ते संविधान विरोधी आणि घटनाविरोधी जे काम करत होते त्यांना आम्ही रोखलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार कसा असेल हेच अमित शहांनी पुण्याच्या अधिवेशनातून दाखवलं. उद्धव ठाकरेंवरील टीकेला ठाकरेंच्या शिवसेनेनं त्याच भाषेत उत्तर दिलं. मात्र शरद पवारांवरील टीका अजित पवारांच्याच आमदारांना आवडलेली नाही. हा या 2 टीकांमधला फरक आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.